घरातच केलेलं आहे हॉटेल, म्हणजे हॉटेल म्हणजे घरातच टेबल ठेवलेले आहे, बघू शकता असं केलेले आहे. पार्टिशन केलेली आहे त्या गाड्यांचे आणि मग टेबल ठेवते मांजर पण. तर इथे मस्त आमची डिश आलेली आहे, ही मसाला लाहोरी आहे. मला दाखवली ना ते चिकन नव्हती, ती लाहोरी होती, ते इथं आलेली आहे. तर जिरा तांदूळ घेतलेला आहे, इंद्रायणी 10 किलो घेतलेला आहे, 55 रुपये किलो प्रमाणे. खूप कमी भाव आहे इथं, मार्केटमध्ये 60-62 रुपये किलो मिळतो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. इथे आहे विहान आणि प्यारा. तर आज आम्ही चाललो वैभव सोबत बाहेर. खूप तब्येत बिघडली होती तुम्हाला माहिती आहे, म्हणून मग मी वैभव बोलली की चल फिरून येऊ थोडंसं, तर तिकडेच चाललेलो आहे. तांदूळ घेते तुम्हाला नंतर सांगतेच. आणि मस्त दप्तरी वगैरे आता कोणते कोणते तांदूळ घेते तुम्हाला दाखवेल. आणि जेवायचा पण प्लॅन आहे, बघू आता कुठं जेवतो वगैरे. तर आता आम्ही आलेलो आहे सातपूरमध्ये आणि तेच आता चाललोय. आज थोडंसं ऊन आहे, तर बघू तांदूळ कोणते भेटतात तुम्हाला सांगेल. तर इथे थांबलेलो आहे. इथे वैभवचं काम आहे हॉस्पिटलमध्ये, तेवढं झालं का. आणि इथे एक दुकान होतं इथे. तर खेड्यावर कसं दुकानांमध्ये इतकं छान छान असं पोंगे वगैरे असं भेटतं. मस्त पोंगे घेतलेले, मला खूप आवडतात, खूप दिवसांनी खाणार. आणि कियाराकडे आहे, कियारा दाखव, दोडक्यासारखे पोंगे आहे तिच्याकडे. तिला पॉपकॉर्न आणि पोंगे घेतलेले आहे दोडक्यासारखे. आणि विहान थम्सअप पितोय. तर मस्त आता मी खाते. एक वैभवसाठी घेतलं, एक माझ्यासाठी. मस्त आहे, खोलून देऊ चला. खूप छान लागतंय, मस्त लहानपणीची आठवण झाली. आम्ही असं बोटामध्ये घालून मस्त खायचो बरं का विहा, असे खायचे आम्ही. असं बोटात घालून घ्यायचो असं असं आणि असं खायचो. खाऊन बघ कसं आहे, भारी ना. आता इथे थोडा वेळ थांबतो आणि मग ना तांदूळ पण घ्यायचे. तांदूळ घेऊन आधी इकडे जाऊ, काहीतरी खाऊ आणि मग तांदूळ घ्यायला जाऊ. तर कोणकोणते तांदूळ आहेत तिथे तुम्हाला दाखवेलच मी, आणि कुठून घेते ते पण दाखवेल. चला.
इथे लावून देणार आहे आणि इथे हे मस्त कट करताय. आंब्याच्या फोडी करायच्या. व्हाईट तिथं आहे ना. हा व्हाईट एकदम. बनवा दोन. तर इथे गाडी लावलेली आहे आणि इथे तित्तर आहे. विहान तुला खायचं तित्तर? तित्तर हा खायचं का? तित्तर. तर इथे इथं असं हॉटेल आहे, घरगुती हॉटेल आहे. इथे त्यांचं घर आहे आणि ते ना तितर कोंबडी, गावठी कोंबडी वगैरे देतात आणि करून देतात भाजी. मस्त नागलीची भाकर, ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर अशी करून देतात. तर आम्ही खूप वेळ इथे खाल्लेलं आहे. आता तिथे आहे ते तुम्हाला दाखवते, व्हाईट तितर आहे तर ते घेतलेले आहे आणि ते आता करून देतील आम्हाला इथे मस्त. आणि इथे मस्त बसायचं आहे ठेवलेलं. इथे 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 तुम्ही बसू शकता, इथे बसू शकता. हा कोंबडीचं भाव पण वरती तर आहे हे सफेद व्हाईट कलरचे ते घेतलेले आम्ही. आणि खाली कोंबड्या आहेत. तर वैभव विचारताय कोंबडीचे भाव का आहे वगैरे. आणि ते बोराचं झाड आहे बघू शकता. आणि ते हॉटेल आहे. इथे मस्त असा टेबल आहे बघू शकता. आणि असं आहे वातावरण. आणि इकडे सगळी त्यांची शेती आहे साईडला. आणि असं घरातच केलेलं आहे हॉटेल. म्हणजे हॉटेल म्हणजे घरातच टेबल ठेवलेले आहे बघू शकता. आणि असं केलेले आहे, पार्टिशन केलेली आहे या गाड्यांचे. आणि मग टेबल ठेवते तिथे मांजर पण आहे. तर इथे मस्त बसलेलो आहे आम्ही. आणि आता मस्त 2 तितर सांगितलेले आहे आणि भाकरी सांगितलेले आहे. आणि बघू भात. आणि कियारा इथे. कियारा माऊ कुठे माऊ? हा तर आता ना जेवण करून मग तांदूळ घेण्यासाठी जायचं आहे. कुठे जाणार ते तुम्हाला सांगतेच नंतर. आणि आता मस्त बनवत आहे आम्ही सांगितलंय. आता जेव्हा बनवून येईल ना त्यावेळेस दाखवते तुम्हाला. चला. तर इथे मस्त आमची डिश आलेली आहे. ही मसाला लाहुरी आहे. मला दाखवली होती ना ते तितर नव्हती, ती लाहुरी होती. मस्त आलेली आहे. आता भाकरी येतील आणि मस्त आम्ही जेवण करतो. मस्त आमचं जेवण झालेलं आहे. आणि मस्त लागली लाहुरी होती ती, तितर नव्हती लाहुरी होते. तर भारी लागलं. मस्त इथे ठेवतात ते आणि इथे रस्त्याने गाड्या येतात मग बघतात आपण चॉईस करायची कोंबडी किंवा काय खायचं आपल्याला. आणि मस्त तिथे बनवून देतात ते. तर गाडी आलेली खूप गर्दी राहते, नेहमी गर्दी राहते. तर हॉटेल नाही म्हणता येणार, घरगुती जेवण म्हणता येईल त्याला. तर चला आता. राईस मिल आहे. तर इथे सगळे इंद्रायणी आणि जिरा तांदूळ मिळतात. तर तुम्हाला दाखवते. जिरा 55 झाले ना. इंद्रायणी 55च आहे. हां जिरा
काय घेतं ना हो इंद्रायणी हा थोडा तो घेऊ ना हे जिरा मग तू 10 किलो पॅक करता ना नवीन तांदूळ आहेत सगळे नंबर 1 हा बिना पॉलिशचा आहे 56 रुपये चडी 56 रुपये बिना पॉलिशचा घेतो हा तुकडा तुकडा हे जिरा आहे जिरा है तर इथं आलेली आहे तर जिरा तांदूळ घेतलेला आहे आणि इंद्रायणी 10 किलोच घेतलेला आहे 55 रुपये किलो प्रमाणे खूप कमी भाव आहे नाही तर मार्केटमध्ये 60-62 रुपये किलो मिळतो इथून इंद्रायणी घेते मी 10 किलो डिफरन्स काय आहे एवढी मोठी मिल आहे इथे तर एवढी मोठी मिल आहे बघू शकता जागा सुद्धा नाही याची पाय ठेवायला इंद्रायणी भेटतो आणि काय म्हणतात आपला जिरा तांदूळ भेटतो एकदम मस्त आणि आता आम्ही घेतलेला आहे हा तो बिना पॉलिशचा होता इंद्रायणी हातसडीचा तो थोडा महाग होता 56 चालू होतो पण एकदम मस्त भेटतो आणि शेतकऱ्यांचंच असं सगळं इथे आणि मस्त आम्ही घेऊन जातो इथून आणि माझी बहिणीने पण आताच रिसेंटली नेलेला आहे तर चला आता तांदूळ घेऊन झालाय कधीच घ्यायचं म्हणून आता घेतलेला आहे तर आम्ही मस्त तांदूळ घेतलेला आहे आणि बघू शकता शेती पण साईडला एकदम आणि त्यांची मिल आहे तर मस्त शेतकऱ्यांचाच तांदूळ असतो आणि एकदम ओरिजिनल तांदूळ आणि हातसडीचा तांदूळ सुद्धा आहे तिथे म्हणजे बिना पॉलिशचा घ्यायचा असेल तर बिना पॉलिशचा सुद्धा भेटतो तर आता मी संध्याकाळी तुम्हाला तो तांदूळ करून दाखवेल जिरा तांदूळ आणि जो इंद्रायणी घेतलेला आहे ना तो मुलांसाठीच घेतलाय मी कारण मला तेवढं काही इंद्रायणी आवडत नाही पण मग मुलांना घेतलेला आहे तर चला आता तांदूळ घेऊन झालेला आहे आता घरी जाऊ डायरेक्ट कारण उशीर पण झालेला आहे खूप जिलापी घ्या जिलापी घेतो खूप आणि हा कोणता आहे हा रवे त्याच्यातला जाऊन येतो खाताच आहे याला काटे असते का तरी माझं काले पाहिला तुम्हाला होत असेल का नाही नदीतली वाम धरणातली वाम वरती काटे ना त्याला येईल फिश नाही का तसं येईलच आहे तो नदीतला येईल येतो एकदम ताजी मासे बघा कोणते छोटे थोडीशी जिवंत आहे हे जे आहेत हे कोणते म्हटलं ते वाटो त्याच्यातही काटे असतात प्रत्येक माशामध्ये तर इथे मासे असतात ना हे धरणातूनच पकडतात आणि इथे आणतात ताजे एकदम थोडेसेच मासे आणतात बघितले असेल तुम्ही आणि इतके पटकन पण जाता मस्त घेतलेले आहे आता मस्त फिश करी आणि हे आईंसाठी दुसरे घेतलेले आहे आम्ही चला चला बसा आम्ही येऊन थोडासा आराम केला आणि नंतर मग चहा वगैरे झाला आणि मी स्वयंपाक पण झालाय माझा आणि आता इतक्यात भाजी पण घ्यायला गेलो होतो तर मग मी कोणता तांदूळ आणलेला आहे तर मी जिरा तांदूळ आणला हा 30 किलोचा कट्टा आहे आणि इतका छान आहे ना बघू शकता एकदम म्हणजे काहीच घाण नाहीये आणि जास्त पॉलिश पण केलेला नाहीये आणि तुकडा पण नाही बघू शकता काहीच नाही एकदम मस्त तांदूळ आहे तर हा 30 किलोचा कट्टा आणलेला आहे आणि इंद्रायणी 10 किलो आणलेला आहे कारण मग मुलांसाठी लागतो कधी कधी नाही का चिकन वगैरे केलं त्याच्यासाठी किंवा खिचडी पण कधी कधी छान लागते पण जास्त तर आम्ही असा जिरा म्हणजे मोकळा तांदूळ वापरतो मग हा आणलेला आहे तर आता मी तोच करते आणि बघते बरं कसा होतो आणि तुम्हाला पण दाखवते माझा स्वयंपाक पण झालेला आहे मस्त फिश केलेली आहे फिश करी
तर आता मी हा तांदूळ मस्त टाकते. तर हा तांदूळ टाकणार आहे आज. आणि इथे ना आपला इंद्रायणी तांदूळ आहे एवढा 10 किलोचा, म्हणजे 10 किलोचा आहे एवढा. तर हा इंद्रायणी आणि हा आणि मॉलमधून घेऊन आलेली होती मी वाडा कोलम, तो पण आहे आता. तर आता मी हे उद्या सगळे तांदूळ भरून ठेवणार आहे. आणि इथे मी भाज्या घेऊन आली मस्तपैकी, पालक वगैरे सगळ्या भाज्या घेऊन आलेली आहे. तर आता मी ना मस्त धुवून आणि तांदूळ ठेवून देते. आणि आधी कमीच पाणी ठेवणार आहे, मला असं अंदाज नाही आता, नवीन तांदूळ आहे ना, तर मग किती पाणी टाकायचं वगैरे, कारण नवीन तांदूळ असला की थोडा चिकटच होतो. तर मी ना थोडंसं पाणी ठेवणार आहे. तर आता थोडंसं पाणी घेईन, म्हणजे अंदाजे मी घेते, बोट असा बुडेल एवढा 2 बोट असे असतात ना, ते भरूनच एवढं पाणी घेते. तर आता ठेवून देते. आणि मस्त मोकळा झाला ना, म्हणजे कसा झाला वगैरे ते तुम्हाला दाखवतेच, तांदूळ पूर्ण भात कसा झाला. तर चला आता ठेवून देते. बाकीचं इथे फिश करी मस्त झालेली माझी, मस्त इथे फिश करी केलेली आहे. ना इथे आईने दिले हे फिश, त्यांना घेतले होते, छोटे फिश घेतले होते ना, ते आईने केले मस्त, ते दिलेले आहे. तर चला आता भात ठेवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला नंतर. तर एवढं पाणी घेतलेलं आहे. चला आता भात झाला की दाखवते नंतर. तर इथे भात झालेला आहे, तुम्हाला भात दाखवते थोड्या वेळाने. आणि इथे फिश करी, तेव्हा मी लाईट लावली नव्हती, तर बघू शकता इथे फिश करी, रहू मासा आहे. आणि हा छोटे मासे ते आईने केले ते. आणि ना इथे मी भाज्या पण निवडून ठेवल्या मस्त, मिरच्या पण निवडून ठेवल्या, त्याच्या दांड्या काढून ठेवल्या, गाजर आहे, इथे पालक मस्त निवडून ठेवलं. पालकाचं मी उद्या मस्त काहीतरी करेल, फ्रेश पालक आहे. आणि इथे आहे ना याची हरभऱ्याची भाजी आहे, बघू शकता. तर ती पेपरमध्येच लावली, ती उद्या करायची आहे. तर चटणी नाही करणार, भाजी करणार. तर असं झालेलं आहे भात. तर ना मी जास्त पाणी ठेवलं होतं म्हणून थोडंसं असं वाटते मला, थोडं चिकट झालेलं आहे, थोडं कमी पाणी ठेवावं लागेल. तर जास्त पाणी, नवीन तांदूळ आहे ना, नवीन तांदूळ तसाच होतो, थोडा अजून 1-2 महिन्यांनी तो मस्त होईल मोकळा. पण बघू शकता असा मस्त झालेला आहे, वास तर इतका छान येतोय ना त्याचा. तर असा भात झालेला आहे मस्तपैकी. तर आता मस्त जेवण करणार गरम गरम. इथे आपले फिश मस्त दिसत आहे ना. चला, तर आमचं जेवण झालं आणि सगळं आवरून झालेलं आहे, किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि आता ना कियाराने खाल्ला, पण मग तरी तिला आता मी दूध भात देते, तिला भूक लागली म्हणून. आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिले. तर तेच असं होतं आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला दाखवलं मी तांदूळ वगैरे कुठून घेतले, कोणते घेतले ते दाखवलं. नंतर मस्त एक ठिकाणी खाण्यासाठी गेलो, मस्त लाहुरी खाल्ली. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. आवडला असेल ब्लॉग तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.